अगदी खमंग खुसखुशीत तयार होणाऱ्या या चंपाकळ्या आज मी तुम्हाला अगदी सहज सोप्या पद्धतीने कशा करायच्या त्या दाखवणार आहेत। या चंपाकळ्या जेवढ्या खुसखुशीत दिसतात तेवढ्याच खाण्यासाठी देखील अगदी अप्रतिम लागतात। त्यासाठी इथे मी 1 वाटी भरून छान असा चाळून मैदा घेतला आहे। वजनी म्हणाल तर 100 ग्रॅम हा मैदा आहे। त्यात आता अगदी चिमूटभर आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे व मीठ हे मैद्यात चांगल्या प्रकारे मिक्स करायचं आहे। त्यानंतर इथे मी मोठे 2 चमचे तेल अगदी कडकडीत गरम केले आहे। तेल अगदी धूर निघेपर्यंत कडकडीत गरम करायचे आहे, म्हणजे आपल्या चंपाकळ्या ह्या अगदी खुसखुशीत तोंडात टाकताच विरघळणाऱ्या तयार होतील। आता तेल हे चमच्याच्या साहाय्याने छान असे पिठात एकत्र करून घ्यायचे आहे। तेल कडकडीत गरम असल्यामुळे चमच्याचाच वापर सुरुवातीला करा व नंतर हाताच्या साहाय्याने छान असं पिठाला तेल चोळून घ्या। आता अशा पद्धतीने मुटका झाला की म्हणजे आपलं परफेक्ट हे मिश्रण तयार आहे। त्यानंतर अगदी थोडं थोडं पाणी घालत आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। पाणी घालताना आपण मोहन हे जास्त प्रमाणात घातलं आहे, त्यामुळे अगदी थोडं पाणी लागतं। थोड्या पाण्यातच अशा पद्धतीने आपल्याला हा एकदम सॉफ्ट असा डो करून घ्यायचा आहे। आपण करंजाचं पीठ करतो त्याच पद्धतीने हे पीठ तयार करून घ्यायचं आहे व 10 ते 15 मिनिट छान असं भिजवून घ्यायचं आहे। इथे 15 मिनिट हे पीठ मी भिजवून घेतलं आहे व त्यानंतर अशा पद्धतीने पोळपाटावर छान असं मऊसूत करून घ्यायचं आहे। आता आपल्याला आपण पोळी लाटण्यासाठी उंडा घेतो त्या पद्धतीने एक उंडा घ्यायचा आहे व त्याची छान अशी पातळ पोळी लाटून घ्यायची आहे। आता पोळी लाटताना तुम्ही ही पातळ लाटावी म्हणजे चंपाकळी अगदी खुसखुशीत तयार होते। आता पोळी लाटून झाली की अशा पद्धतीने एक इथे मी झाकण घेतलं आहे, मध्यम आकाराचे हे झाकण आहे व झाकणाच्या साहाय्याने एकसारख्या अशा आपल्याला पुऱ्या कट करून घ्यायच्या आहे, म्हणजे त्या चंपाकळ्या तयार होताना अगदी एकसारख्या तयार होतील। आता या ठिकाणी या छान अशा पुऱ्या तयार झाल्या आहेत, त्यातील एक पुरी घ्यायची आहे व व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे कडेची बाजू सोडून मधोमध असे उभे काप देऊन घ्यायचे आहे। अशा पद्धतीने सारखं अंतर सोडत आपल्याला उभे काप देऊन घ्यायचे आहे व कडेला एक रिंग तशीच सोडायची आहे। आता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकतात अशा पद्धतीने कट केलेल्या पट्ट्या ह्या आपल्याला फोल्ड करून घ्यायच्या आहेत। दोन्ही टोकं एकत्र जुळवत मधली पट्टी आपल्याला सैल सोडायची आहे व अशा पद्धतीने छान असा याला कळीचा आकार द्यायचा आहे व दोन्ही बाजू टोकं छान असे मिळवून घ्यायचे आहे। अशा पद्धतीने आपली एक ही चंपाकळी तयार झाली आहे। याच पद्धतीने दुसरी देखील चंपाकळी आपण कट करून घेऊयात। अशा पद्धतीने तुम्ही बघू शकतात कडेला थोडासा स्पेस सोडून आपण उभे काप देऊन घेतले आहे व छान अशी याची गुंडाळी करून छान दोन्ही टोकं दाबून घ्यायची आहेत व छान अशा याला कळीचा आकार द्यायचा आहे। अगदी चाफ्याची कळी असते त्याच पद्धतीने आपली ही चंपाकळी म्हणजे चाफ्याची कळी तयार आहे। अशा पद्धतीने छान अशा एकसारख्या तुम्ही बघू शकता छान आपल्या चंपाकळ्या तयार झाल्या आहेत। आता यानंतर पुढील तयारी करूयात। इथे एका भांड्यात मी 2 चमचे पिठी साखर घेतली आहे व त्यात आपल्याला अगदी पाव चमचा वेलची पूड घालून घ्यायची आहे व ती साखरेत छान अशी मिक्स करून घ्यायची आहे। आता ही कशी वापरायची ते आपण पुढे पाहणार आहोत। आता या ठिकाणी तेल हे कडकडीत तापलं आहे, थोडंसं पीठ टाकून पाहिलं छान असं वरती आलं। आता आपल्याला आच ही मध्यम ठेवायची आहे व साधारण 4 ते 5 चंपाकळ्या एका वेळेस सोडून आपल्याला छान अशा तळून घ्यायच्या आहेत। चंपाकळ्या तळताना छान अशा मध्यम आचेवर गोल्डन रंगावर तळाव्यात, म्हणजे छान अशा खुसखुशीत तयार होतात। इथे तुम्ही बघू शकता चंपाकळी अगदी थोड्या वेळात तळली जाते, अगदी काही मिनिटातच किंवा काही सेकंदातच तुम्ही म्हणू शकतात अगदी छान असा गोल्डन रंग या चंपाकळीला येतो व खुसखुशीत व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे छान अशा चंपाकळ्या आपल्या तयार झाल्या आहेत। याच पद्धतीने आपण आता दुसरी बॅच देखील तळून घेऊयात। चंपाकळी तळताना मोठ्या गॅसवर अजिबात तळू नका, नाहीतर मग चंपाकळी या खुसखुशीत न होता लूज पडू शकतात। आता दुसरी बॅच देखील आपली तळून तयार झाली आहे। तुम्ही बघू शकतात अगदी छान असा रंग आला आहे व आकार देखील अगदी सुरेख आला आहे। यानंतर तयार झालेल्या चंपाकळी आपल्याला पिठी साखरेमध्ये अशा पद्धतीने घोळवून घ्यायच्या आहेत, म्हणजे त्याला छान अशी साखरेची कोटिंग तयार होईल। अशा पद्धतीने छान असा हलकासा गोडसरपणा या चंपाकळींना येतो व खाण्यास देखील अतिशय छान लागते। काही ठिकाणी चंपाकळी या पाकात देखील बुडवल्या जातात, परंतु पाकात बुडवलेली चंपाकळी ही 1-2 दिवसात मऊ पडते। अशा पद्धतीने वरतून साखर लावली की चंपाकळी अगदी संपेपर्यंत छान खुसखुशीत राहते। इथे तुम्ही बघू शकतात अगदी खुसखुशीत अशी आपली चंपाकळी तयार झाली आहेत। तुम्ही बघू शकतात अगदी सहज असा तिचा चुरा होत आहे। अशा पद्धतीने तुम्ही देखील अगदी खुसखुशीत अशी चंपाकळी नक्की बनवून बघा व रेसिपी आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।